अवघ्या 2 महिन्यांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत। भाजपनं व विशेषतः खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी पहिल्या दिवसापासून ही निवडणूक गांभीर्यानं घेतलेली आहे। सुसंवादातून सुसंवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। या निवडणुकीत बाबांची पुण्याई नसली तरी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याचं कसब प्राधान्यानं प्रीतमताईंवर असणार आहे। एक वेल प्लॅनर म्हणून प्रीतमताईंची ओळख आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यातील बूथ बांधणी भाजपनं सर्वप्रथम करून त्याचा अहवाल पक्ष नेतृत्वाला सादर केलेला आहे। प्रतिस्पर्धी पक्षाची तयारी कसलीही दिसत नाहीये। भाजपा हा विजयाच्या उंबरठ्यावर असला तरी ही निवडणूक सहज घ्यायची नाही, कारण विरोधक कशाही पद्धतीचा डाव टाकू शकतात। त्यामुळे आलेल्या प्रत्येक आव्हानाला जशास तसं तोंड दिलं पाहिजे ही शिकवणच घरातून व विशेषतः लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून मिळाल्यानं तशी तयारी सुरू केलेली आहे। नवीन वर्षापासून सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा गारठा असणार आहे। त्यामुळे भाजपाचा लोकसभा निवडणुकीचा ॲक्शन प्लॅन सध्या तयार आहे। सर्वच मंडळी बिगुल वाजण्याची वाट पाहत आहेत। बीड लोकसभा मतदारसंघ हा कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे। तेवढी ताकद व प्रभाव या मतदारसंघानं राज्याच्या नकाशावर पाडलेला आहे, कारण लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखे प्रभावी आणि व्यापक नेतृत्व या जिल्ह्यानं दिलेलं आहे। या नेतृत्वानं हिमालयाला धडक देण्याचं काम केलंय। खासदार शरदचंद्र पवारांसारख्या नेत्यांना घाम फोडण्याचं काम लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी केलेलं आहे। त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याची किमया पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे या करीत आहेत। दोन्ही नेतृत्व हे वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत आहे, परंतु दोघींचे मनसुबे मात्र एक आहेत की लोकनेत्यांचं स्वप्न साकार करणं आणि सामान्य जनांचे प्रश्न सोडवणं हेच एकमेव ध्येय ठेवण्यात आलेलं आहे। दोन्ही भगिनींनी गेल्या 4 वर्षामध्ये विकासाचा अनुशेष भरून काढलेला आहे। सध्या लोकसभा निवडणुकीचा प्लॅन भाजपच्या वतीनं तयार करण्यात आलेला आहे। याची प्रमुख सूत्र ही खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्याकडे आहेत, कारण त्या स्वतः डॉक्टर आहेत। त्यामुळे समाजाचं दुखणं आणि त्याचा विलाज व प्रभावी उपचार त्यांना ज्ञात आहे। पंकजाताई या खंबीर नेत्या आहेत, परंतु त्यांना समाजाविषयी पोटतिडकीची भावना आहे। खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीचा ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे, जो विरोधकांना चीत करण्यासाठी पुरेसा आहे, कारण या ॲक्शन प्लॅनमध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत। शिवाय पॉझिटिव्ह थिंकिंगचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये त्याची झलक सर्वांना पाहावयास मिळणार आहे। शिवाय या भागामधील जे काही विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहेत त्याचीही उकल या निमित्तानं होणार आहे। लोकसभा निवडणुकीला येत्या 2 महिन्यात सुरुवात होणार आहे। साधारणतः फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम लागेल। त्यानंतर मात्र हा अटॅक प्लॅन अंमलात येणार आहे। विकासाचा जुमला कशा पद्धतीनं राबवला गेला आणि आज विकासाची दिशा कशी आहे हे दाखवलं जाणार आहे आणि यापूर्वीची दुर्दशा देखील मांडली जाणार आहे। आजवर विकासाची भाषा ऐकू यायची, आता प्रत्यक्षात विकास दिसतो आहे। खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला तरुण आणि विकासाची भूक भागवणारा खासदार मिळाला आहे, कारण आतापर्यंत लिमिटेड विषयावर बोलणारा आणि काम करणारा खासदार दिसत होता, परंतु खासदार प्रीतमताईंनी बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर दिला आणि आपली पॉझिटिव्ह इमेज निर्माण केली। कसलाही उपद्रव किंवा थैथयाट दिसत नाही, उलट संयम, शांतता आणि उच्च विचारांची अनुभूती घ्यावायची असेल तर एक वेळा नक्कीच खासदारांची भेट घ्यावी, म्हणजे त्यांच्या अमोघ वाणीचं आणि कर्तव्य तत्परतेचं दर्शन घडेल। आजवर जिल्ह्यात वरवरपणा दिसला, आता वरवरपणा नाही तर ठोस कृती आणि धडाकेबाज विकासांचा कार्यक्रम आणि प्रभाव दिसलेला आहे। विकासाचे प्रश्न मार्गी लावताना अडथळ्यांची प्रतिस्पर्ध्यांशी सामना करत हे प्रश्न पुढे आणलेले आहेत। बीड जिल्ह्याला प्रीतमताईंच्या माध्यमातून रेल्वे मिळणार आहे, त्याचा ट्रायल शो देखील झालेला आहे। कधी नव्हे ते 70 वर्षाच्या इतिहासामध्ये बीड नगर परळी मार्गावरून रेल्वे इंजिन काही अंतरापर्यंत चाललेलं आहे। ही सकारात्मक बाब आहे। रेल्वेच्या पटरीचं काम मोठ्या प्रमाणात पार पडलं असून लवकरच त्यावरून रेल्वे धावणार आहे। खासदाराच्या अखत्यारीतील सर्व कामे व त्यांचा निधी हा डॉक्टर प्रीतमताईंनी सढळ हाताने गावोगावी दिलेला आहे। आगामी काळात विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी उच्च विद्याभूषित आणि अभ्यासू खासदाराची गरज आहे। 100 बका और 1 लिखा या प्रमाणात नुसता बकवास खासदार नको, तर विकासाची भाषा बोलणारा व विकासाची प्रचिती दाखवणारा खासदाराची गरज असल्याची भावना जिल्ह्यातील मतदारांनी व्यक्त केलेली आहे। भाजपाचा अटॅक प्लॅन हा प्रतिस्पर्ध्यांवर जेरी सांगणारा ठरणार आहे। खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे व जनतेच्या मनात अधिराज्य करीत असून त्यांच्या ॲक्शन प्लॅन समोर राष्ट्रवादीची घाबरगुंडी उडणार एवढं मात्र खरं।
वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. SafeMusicList.com, royalty-free music from